मोबाईल चालू झाल्यावरच कदाचित कळेल. त्या फोनकडे बघून इशारा का करत होते. जाऊ बापू. डॅडी आता इथं काय करतात? डॅडी काय झालं? जाऊ बापू, हात जोडतो तुमच्या पुढं. आमच्यावर एवढं उपकार करा, आम्हाला इथं राहू द्या. पुढच्या काही दिवस तर राहू द्या. आम्हाला बरं वाटलं का आम्हीच इथून निघून जाऊ. पण आता ते इथे राहू द्या, नाही म्हणू नका. अहो तुमचंच घर आहे, पण काय झालं? का राहायचं तुम्हाला इथं? डॅडी अहो काय झालं नक्की सांगाल का मला? हे बघा, तुम्हाला इथं राहायला मी नाही म्हणत नाही, पण का तुम्हाला राहायचं इथं? काय सांगायचं जाऊ बापू, त्या घराच्या काना कोपऱ्यात आम्हाला त्यांचाच भास होतो. जिकडं बघावं तिकडं त्याच दिसतात आम्हाला. तर घरात त्या भरून उरल्या तो जावय बापू. नाही 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 नाही, तिथं राहून आम्हाला त्यांना विसरणं शक्यच नाही. आणि तू त्यांच्यासाठी बाहेर ठेवलेला दिवा तो बघून आम्ही त्यांच्या आठवणीत अजून जळतो. असंच होत राहिलं तर एक दिवस आम्ही येडे होऊ, आमच्या डोक्यावर परिणाम होईल. नाही 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 जाऊ बापू, आम्हाला इथं राहू द्या. हो डॅडी तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही कुठं जायची गरज नाही, हे तुमचंच घर आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस राहा इथं. राजू जा पाणी आण. चला इथं बसा भाऊ, चला.